हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, आज 15 ऑगस्ट म्हणजे उद्याच्या भागाचं रेकॉर्डिंग मी आदल्या दिवशी करतो, त्यामुळं 15 ऑगस्टच्या दिवशी मी हे शेवटच्या आत्मनिवेदन या भक्ती संदर्भातलं रेकॉर्डिंग करतोय. तर सुरुवातीला मी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. योगायोग कसा आहे पहा. आत्मनिवेदन ही जी नववी भक्ती आहे त्याच्यामध्ये भगवंताजवळ आपल्या स्वतःचं समर्पण करून टाकण्याची भावना भक्तांमध्ये असणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती होय. आज आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन का साजरा करू शकतो की अनेकांनी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशाला आत्मसमर्पण केलेलं आहे. स्वातंत्र्य देवतेला आत्मसमर्पण केलेलं आहे. आजही सीमेवरती आपले जवान, आपले सैन्य हे देशाला आत्मसमर्पण करण्याच्या भावनेने लढत आहेत. त्यांना कोणताही स्वार्थ नाही, कारण ते आपल्या मातृभूमीसाठी लढत आहेत. म्हणून ही जी आत्मसमर्पणाची भावना आहे स्वातंत्र्य देवतेबद्दल, जननी जन्मभूमीबद्दल, तर त्या आत्मसमर्पणाला पहिल्यांदा मी वंदन करतो. त्यांच्या ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हौतात्म्य पत्करलेलं आहे त्यांना वंदन करतो. आणि जे जवान आपल्या देशासाठी लढत आहेत त्यांना सगळ्यांना मी पहिल्यांदा मनापासून वंदन करतो. आणि मग आजचं आत्मनिवेदन हे निरूपण सुरू करतो. रामायणातली एक छोटीशी गोष्ट आहे महाराज. राम रावणाचं युद्ध झाल्यानंतर सोन्याची लंका पाहून लक्ष्मण क्षणभर मोहून गेला, परंतु राम लक्ष्मणाला म्हणाले, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, अरे लंका सोन्याची असली तरी ती मला प्रिय नाही, कारण माता आणि मातृभूमी ह्या स्वर्गाहून श्रेष्ठ आहेत, असं साक्षात राम म्हणाले आहेत. म्हणजे आपली जन्मभूमी हिंदुस्थान हा आणि आपली माता या स्वर्गाहून श्रेष्ठ आहे. आणि याच्याबद्दलची आत्मनिवेदन आणि आत्मसमर्पणाची भावना ही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्याने त्याग केला त्यांची आणि आता जे सैन्य लढत आहे त्यांची आहे. म्हणून मी सुरुवातीला त्यांना वंदन केलेलं आहे. आता समर्थ या बाबतीत काय म्हणतात बघूया. समर्थ म्हणतात, नवमी निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे, तेही सांगिजेल स्वभावे प्रांजळ करोनी. ऐका निवेदनाचे लक्षण देवासी वहावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळे. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. लक्षण असोन विलक्षण, ज्ञान असोन अज्ञान, भक्त असोन विभक्तपण, ते हे ऐसे. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे नक्की काय आहे त्याची व्याख्या पहिल्यांदा समर्थ करतात. ही जी नववी आणि शेवटची भक्ती सांगितलेली आहे प्रल्हादांनी, त्याचा अर्थ असा आहे की नि अधिक विद म्हणजे समर्पण करणे. निवेदन करणे आता आपण शब्द रूढ केलेला आहे, ते काहीतरी नोटीस करण्यासाठी किंवा नोटिफाय करण्यासाठी किंवा काहीतरी सांगण्यासाठी. परंतु निवेदन याचा अर्थ असा आहे, डिक्शनरी मिनिंग, की समर्पण करण्याची भावना असणे. आपल्याला स्वतःला कोणाकडे तरी सोपवून देणे ही आत्मनिवेदन भक्तीच्या मागची भावना आहे. स्वतःला सोपवून द्यायचं, समर्पण करायचं.
आपण स्वतःला देवाला वाहून टाकायचं. फुलं जसं वाहतो तसं स्वतःलाच देवाला वाहून टाकायचं. देवाला अत्यंत आदराने, प्रेमाने, देवा तुझा आता हक्क माझ्यावर आहे आणि फक्त तुझाच हक्क आहे, ही भावना घेऊन जगणं, याला आत्मनिवेदन म्हणतात. ही भक्ती ही पराकोटीची आहे. भक्त म्हणजे जो विभक्त होऊ शकत नाही तो भक्त. आणि म्हणूनच आत्मनिवेदन ही खरी भक्ती या दृष्टीने म्हणजे जो देवापासून विभक्त होऊच शकत नाही. एकदाला त्याने देवाला वाहून घेतलेलं आहे आणि हे लक्षण आहे असं आपण म्हणायचं. आणि दुसरीकडे माझं अस्तित्वच नाही वेगळं असं समजायचं. एकीकडे मला परमेश्वराचं ज्ञान आहे असं आपण समजायचं आणि दुसरीकडे मी अज्ञानी आहे परमेश्वरा असं सांगायचं. हा विरोधाभास ज्या भक्तीमध्ये आहे ती आत्मनिवेदन भक्ती. देव आणि मी आता एकच झालेलो आहे, तादात्म्य पावलेलो आहे. देवा आता माझं स्वतःचं असं काही अस्तित्व राहिलेलं नाही. हे जे मी आहे हा मी तुझ्यामध्ये मिसळून गेलेलो आहे. समर्थांची एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी. त्यांचा कल्याण नावाचा एक शिष्य होता. अतिशय लाडका शिष्य होता कल्याण हा. कारण अतिशय बुद्धिमान, सेवाभावी वृत्तीचा, सुंदर अक्षर असलेला. एके दिवशी कल्याण आणि समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर चालले होते वरती. आणि त्यावेळी अचानक अगदी वर टोकाला गेल्यानंतर प्रचंड वारा सुटला होता आणि समर्थांची छाटी म्हणजे ते अंगावरती एक वस्त्र घेत असत बाहेर जाताना, ते वाऱ्याच्या झुळकीबरोबर उडालं आणि त्या दरीत जाऊन पडायला लागलं. तेव्हा कल्याणाने क्षणाचाही विचार न करता सज्जनगडावरून उडी मारली आणि ती छाटी पकडली आणि तो दरीत कोसळला. तो दरीत कोसळला तरी त्याला किरकोळ सुद्धा इजा झाली नाही, कारण त्यांनी समर्थांना आपल्या स्वतःला समर्पित करून टाकलं होतं. त्याचं आत्मनिवेदन हे गुरुपाशी होतं, रामापाशी होतं. एकदा रामाला समर्पित केल्यानंतर आपली काळजी वाहणारा तो आहे, ती आता त्याची जबाबदारी, माझं नाही बाबा, मला नाही माहिती. देवा तूच काय ते आता करायचं आहे. विचार करा महाराज, आपलं पोरग 2 पायऱ्यावरनं पडलं तर त्याला 4 ठिकाणी खर्चटतं. हा कल्याण सज्जनगड केवढा उंच, ती 200-300 फूट खाली दरी, एक समर्थांची छाटी पकडायला त्याने उडी मारली, छाटी हातात पकडली आणि त्याच्या सकट तो खाली आला. हेलिकॉप्टरने यावं तसं शांतपणे आला. कारण त्याची वृत्ती समर्पित होती. त्याला माहिती होतं की मी दरीत पडलो तर गुरुसाठी माझं आयुष्य गेलेलं आहे. गेलो मी, माझं काही कमी जास्त झालं तर ते गुरुसाठी झालं आणि गुरु बघून घेतील काय करायचं, माझा राम बघून घेईल. मला दरीत पडल्यानंतर इजा करायची का नाही हे राम ठरवेल, माझे रामदास स्वामी ठरवतील. याला म्हणायचं आत्मसमर्पण भावना. प्रल्हादाला हिरण्यकशिपूने अनंत प्रकारचा त्रास दिला. प्रल्हाद फक्त विष्णूचं नाव घेत तो सगळे कष्ट त्याने सहन केले. उकळत्या तेलात टाकलं त्याला काही झालं नाही.
डोंगरावरून फेकलं त्याला काही झालं नाही. त्याच्या अंगावर साप सोडले, सापाने दंश केला त्याला काही झालं नाही. त्याला झोडपून काढलं, काही अंगावर वळ उठले नाहीत. समर्पितच होता तो. मी हे जे अद्वैत आहे की मी आणि माझा परमेश्वर आम्ही एकरूप आहोत, मला जो त्रास होणार आहे त्या त्रासाचं काय करायचं हे ठरवण्याची आता जबाबदारी भगवंताची आहे. फार धाडस लागतं महाराज ही भावना मनामध्ये रुजवायला. गोरा कुंभाराच्या पायाखाली स्वतःचं मूल चिरडलं, अत्यंत शोकाकुल झाले, पण त्यांनी समर्पित करून टाकलं तर विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल भजन करत 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 ते बाळ त्यांनी पायाखाली गेलं. तो म्हणाला आता विठ्ठलाची पांडुरंगाची इच्छा आहे, मी काय करणार. पांडुरंग त्याचं मूल होतं तसं परत रांगत हसत खेळत आलं. आत्मसमर्पित भावना असल्यावर त्याचं फळ मिळायला वेळ लागत नाही महाराज. मोक्ष तर मिळतोच, पण लौकिक फळ सुद्धा मिळतं. काही होत नाही तुम्हाला, पण त्या पराकोटीची भावना असली पाहिजे एवढं निश्चित. पुढं समर्थ सांगतायत, भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विण काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा, देव कोण ते ओळखावा. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. मी कोण ऐसा निवाडा, पाहतो जाता तत्व झाडा. विचार करिता उघडा आपण नाही, तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कैसा उरे. आत्मनिवेदन प्रकारे सहजची झाले. देवा मी कोण आहे हा पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारावा. आत्मनिवेदनाची सुरुवात कशी होते बघा. हे थोडंसं बाकीच्या 8 भक्तींपेक्षा ही भक्ती थोडीशी अत्यंत गूढ आणि अत्यंत कठीण अशी आहे, आणि समजून घ्यायला सुद्धा किंचित, जास्त नाही पण किंचित कठीण आहे. तर आत्मनिवेदनाची सुरुवात ही मी कोण, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, आणि तो मी आधी गेला पाहिजे. मी कोण आहे याचा शोध आत्मनिवेदन भक्ती करणाऱ्या व्यक्तीने घेतला पाहिजे, तर तो भक्त होऊ शकतो. नंतर त्याला कळलं पाहिजे मी कोण. पहिला प्रश्न काय त्याचा, मी कोण आहे बरं, हाच प्रश्न. पहिला प्रश्न काय, मी कोण. दुसरा प्रश्न काय, मी कोण. आणि तिसरा प्रश्न काय, मी कोण. तिन्हीचा टोन वेगळा आहे. पहिला प्रश्न तो विचारतो मी कोण आहे, माझं काय अस्तित्व काय आहे माझं. मग त्याच्या लक्षात येतं की अरे माझं अस्तित्व काहीच नाही आहे. हे मला जे दिलेलं आहे ते भगवंताने दिलेलं आहे. देह मन आणि आत्मा म्हणजे मी. देह अधिक मन अधिक आत्मा बरोबर मी, हे त्याला पहिलं उत्तर मिळतं. दुसऱ्यांदा तो जेव्हा मी कोण हा प्रश्न विचारतो तेव्हा त्याची देहबुद्धी नष्ट झालेली असते. मन आणि आत्मा दोनच शिल्लक असतात. आत्मा म्हणजे त्याचं जीवित अस्तित्व ठेवण्यासाठी फक्त आत्मा असतो, आणि मन हे भगवंताकडे एकाग्र करण्यासाठी वळवायची प्रक्रिया त्यावेळेला सुरू होते. दुसऱ्या फेजमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये मन पूर्णपणे भगवंताकडे वळवलं जातं, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देह मन आणि आत्मा यापैकी फक्त आत्माच शिल्लक राहतो. म्हणजे तो जस्ट लिव्हिंग, तो केवळ एक मॅटर, लिव्हिंग मॅटर आहे आत्मा.
एवढंच राहतं. देहबुद्धी तर नष्ट झालेली आहे. मन ईश्वराकडे लागलेलं आहे. म्हणजे मनाचाही ताबा परमेश्वरानेच घेतलेला आहे. मग त्याच्याकडे उरलं काय? फक्त आत्मा. त्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी त्याचं जीवित, तो जिवंत आहे एवढंच फक्त. हे आत्मसमर्पण आहे. मग हे आत्मसमर्पण करण्याची बुद्धी जागृत होण्यासाठी काय करायला पाहिजे? पहिल्यांदा आपण भक्त व्हायला पाहिजे. भक्त व्हायला पाहिजे म्हणजे आपण विभक्त आहोत हे विचार सोडून द्यायला पाहिजे. मी भगवंतामध्ये मिसळून जाणार आहे. जशी नदी समुद्राला मिसळल्यानंतर नदी स्वतःचं अस्तित्व विसरून जाते. नदी जेव्हा सागराला मिळते, जोपर्यंत ती सागराला मिळत नाही तेव्हा ही गंगा नदी, ही ब्रह्मपुत्रा, ही काय कृष्णा नदी, पण जेव्हा ती समुद्राला मिळते तेव्हा समुद्राचं आणि नदीचं पाणी एकच होतं. एकदा समुद्रात मिळाल्यानंतर आपण वेगळं पाणी काढून दाखवू शकत नाही ना. हे बघा, हे गंगेचं पाणी, हे कृष्णेचं पाणी आहे, सगळं खारट. या सगळ्या नद्यांनी समुद्राला आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यांचं वेगळं अस्तित्वच नाही. फक्त नदी मिळालेली आहे एवढंच त्यांचा उल्लेख. आणि ती कुठून कुठे मिळालेली आहे. ही आत्मसमर्पणाची भावना कधी येते? पहिल्यांदा परमेश्वरावर प्रचंड विश्वास लागतो. मग परमेश्वर सुद्धा आपल्याला विश्वासात घेतो. भगवद्गीतेमधल्या 9व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात, मन्मना भव मद्भक्तो मद्याजीनाम नमस्कुरु मामे वैश्येव युवत्वम आत्मनम मत्परायणः. हे अर्जुना, तू माझ्यावर, माझ्यातील परमात्म्यावर अनन्य भावाने श्रद्धा ठेव. भक्तीने माझा आश्रय घे. साष्टांग नमस्कार कर आणि मलाच येऊन मिळ. साष्टांग नमस्कार म्हणजे काय? आपण बऱ्याचदा साष्टांग नमस्कार शब्द वापरतो, पण साष्टांग याचा अर्थ फार थोड्या जणांना माहिती असतो. 8 अंग एकत्र करून भगवंताच्या चरणी लीन होणे हा साष्टांग नमस्कार. 2 हात, 2 पाय, 2 नेत्र, 6 झाली, पोट आणि मस्तक, याला म्हणायचं साष्टांग. अष्ट अंग, ही 8 अंग यांचं समर्पण करून टाकायचं. कुठली कुठली? 2 हात, 2 पाय, 2 नेत्र, डोळे, पोट आणि मस्तक. आणि दंडवत सुद्धा 8 साष्टांगच असतं. दंडवत मध्ये काय येतं? मस्तक, हात, पाय, हृदय, डोळे, जांघ, वचन आणि मन, त्याला दंडवत म्हणतात. ह्याच्यात हे 8 दंडवतामध्ये 8 अवयव कुठले आहेत? मस्तक, हात, पाय, हृदय, डोळे, जांघ, वचन आणि मन. मग तुम्ही साष्टांग दंडवत म्हणा, नाहीतर साष्टांग नमस्कार म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच. शेवटी सगळ्या अंगाला मनासह आपण भगवंताला समर्पित करायचं आहे. पुढं भगवंत सांगतात 18व्या अध्यायातल्या 66व्या श्लोकामध्ये. 18वा अध्याय खूप मोठा आहे भगवद्गीतेचा, आपण वाचला असेल. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हे अर्जुना, तू मला सर्व प्रकारे शरण जा. सर्व प्रकारे शरण जा. सर्व प्रकारे ह्याला महत्व आहे. आणि मग मी काय करीन? तुला सगळ्या पापापासून मुक्त करीन, तुला मोक्ष प्राप्त करून देईन, तू चिंता करू नको. हे आत्मनिवेदन आहे.
आत्मनिवेदन कसं करायचं हे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाला काय सांगितलं? अर्जुनाला सख्य भक्तीपर्यंत अर्जुन आला होता. सख्य भक्तीमधली त्याची जागृत अवस्था श्रीकृष्णाने जवळून पाहिली होती आणि सख्य भक्तीमध्ये जो सक्सेस झालेला आहे त्याला आत्मसमर्पण करायला सांगितलं. आपण वाचतो की नक्षलवादी आत्मसमर्पण झाले, आरोपी आत्मसमर्पित झाला, अमुक जण गुन्हेगार आत्मसमर्पण, त्यांनी पोलिसांना आत्मसमर्पण केलं. म्हणजे काय? आपली शस्त्र दिली, आपल्या काय खाणाखुणा त्या सगळ्या सांगितल्या आणि स्वतःहून ते हात पुढं करून तुरुंगात जायला तयार झाले. हे गुन्हेगार आत्मसमर्पण करतात. मग भक्ताने आत्मसमर्पण करताना काय करायचंय? आपल्या जवळचे षड्रिपू सोडून द्यायचे आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ हे सोडून द्यायचे आहेत. देहावरती आपला जो हक्क आहे तो सोडून द्यायचा आहे. हा देह तूच दिलेला आहेस. आता हा देह मी तुझ्या नावाने करून दिलेला आहे. कुठलाही स्टॅम्प पेपर लागत नाही तुझ्यासाठी. फक्त मन हे खायचं एक स्टॅम्प पेपर असतो आणि विश्वास. भगवंताला असं काय करार वगैरे काहीही लागत नाही. तो लागतो मंदिराच्या ट्रस्टी लोकांना, कारण तो शेवटी व्यवहार आहे. इथं कसला व्यवहार असतो? देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, नरहरी सोनार म्हणतात. काय केलं हो नरहरी सोनारांनी? नरहरी सोनार कट्टर शिवभक्त होता. तुम्हाला कदाचित गोष्ट माहीत नसेल किंवा असेल. नरहरी सोनार हा कट्टर शिवभक्त होता आणि त्यावेळी पंढरपुरामध्ये हा एकमेव सोनार होता. पंढरपूरच्या बडव्यांनी त्या काळामध्ये असं ठरवलं की विठ्ठलाला एक कमरपट्टा करायचा सोन्याचा. मग नरहरी सोनाराला बोलवलं. म्हणाले, अरे नरहरी, पांडुरंगाच्या कमरेचं माप घे आणि आम्हाला सोन्याचा पट्टा करायचा आहे, त्याला ते सोन्याचा पट्टा करून दे आम्हाला. नरहरी सोनार म्हणलं, हे मी विठ्ठलाचं दर्शन घेणार नाही. पंढरपुरात एवढी वर्ष वास्तव्य करून सुद्धा नरहरी सोनार कधीही पांडुरंगाच्या दर्शनाला आला नाही. मी कट्टर शिवभक्त आहे म्हटला, मी विष्णू भक्त नाही, मी विष्णूचं दर्शन सुद्धा घेणार नाही. आता काय करावं? बडव्यांसमोर आली पंचायत. मग बडवे काय म्हणाले, बरं ठीक आहे, तुला दर्शन घ्यायचं नाही ना, तू काय कर, तुझे डोळे बांधतो आम्ही, घट्ट काळ्या कापडाने तुझे डोळे बांधतो आणि मग तू कमरेचं माप घे. नरहरी सोनार म्हणाला, ठीक आहे, माझा व्यवसायच आहे, मी करतो. नरहरी सोनार पांडुरंगाच्या देवळात आलेला आहे. देवळात आल्याबरोबर त्याच्या डोळ्यावर काळ्या कापडाची घट्ट पट्टी बांधलेली आहे. त्याला पांडुरंगाजवळ नेण्यात आलेलं आहे. त्याने अंदाजे मूर्तीला हात लावून कमरेचं माप घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्या डोळ्यासमोर विठोबाचं दिव्य दर्शन झालेलं आहे. तो म्हणाला, शिवलिंगाचं दर्शन झालेलं आहे. नरहरी सोनार म्हणाला, हा काय प्रकार आहे? मी हात लावतोय विठोबाच्या मूर्तीला आणि माझ्या डोळ्यासमोर शिवलिंग कसं काय आलं? म्हणाला, आता शिवलिंग डोळ्यासमोर आले, मी पट्टी कशी बांधू? म्हणला, शिवलिंगाचं दर्शन घेतलं पाहिजे मला. म्हणून त्याने पट्टी काढली तर समोर विठोबा उभा. अरे अरे अरे, विठ्ठलाचं कसं दर्शन झालं? म्हणून पुन्हा त्यांनी पट्टी बांधली, पुन्हा शिवलिंगाचं दर्शन झालं. असं 2-4 वेळा झाल्यावर नरहरी सोनाराच्या लक्षात आलं की हरी आणि हर हे वेगळे नाही आहेत बरं. शिव आणि विष्णू वैष्णवानाम यथा शंभो, भागवतात सांगितलेलं आहे. सगळ्यात कट्टर वैष्णव कोण असेल तर शिव आहे. कारण त्यांनीच सांगितले, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. पार्वतीला त्यांनी सांगितले की रामनाम याच्या इतकं श्रेष्ठ काही नाही. सहस्रनाम, विष्णू सहस्रनामाच्या
योग्यतेचं ते आहे. जेव्हा समुद्रमंथनाच्या वेळेला हलाहल घेतलं महादेवाने, त्यावेळेला आपला कंठ जो जळत होता, जे इरिटेशन होत होतं, ते शांत होण्यासाठी त्यांनी राम नाम घेतलेलं आहे. राम नामाचा महिमा मी तुम्हाला वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सगळेजण साधक आहात, वाचलेले आहात, ऐकलेले आहात, अनुभव घेतलेले आहात, घेत आहात. तर हे जे समर्पण करण्याची जी बुद्धी आहे, ती बुद्धी एवढ्या सहजपणे येत नाही. कुठला तरी दृष्टांत व्हावा लागतो. आणि दृष्टांत कुणाला होतो? जो त्या भक्तीच्या मार्गाला आहे त्यालाच दृष्टांत होतो. दुष्टाला दृष्टांत होत नाही, त्याला फक्त अंत होतो. पुढं समर्थ म्हणतात, आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, तेथे नाही गुणागुण, निखळ निर्गुणी आपण कोण कैचा, त्वंपद तत्पद असी पद, निरसोनी सकळ भेदाभेद, वस्तू ठाईची अभेद आपण कैसा. निरसिता जीवशिव उपाधी, जीवशिवची कैसे आधी, स्वरूपी होता दृढबुद्धी आपण कैसा. आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राय अनुभव जाणती. समर्थ म्हणतात, निखळ निर्गुण हा शब्द फार अर्थपूर्ण आहे. निर्गुण निराकार या परमेश्वराची अनुभूती ज्याला येते त्याने आत्मसमर्पण केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिल्यांदा त्याची विदेही वृत्ती असते. जो आत्मसमर्पण करतो त्याची विदेही म्हणजे देहापासून तो वेगळाच असतो. तो फक्त आत्मस्वरूपाने फिरत असतो इकडं तिकडं. त्याच्या क्रियेमध्ये कोणतीही सक्रियता नसते. सगळ्या गोष्टी त्याच्या ज्या होत असतात त्या नैसर्गिकरित्याच होत असतात. त्याच्यामध्ये मन वगैरे काहीही, ज्याला यांत्रिक पद्धतीने त्याच्या सगळ्या क्रिया होत असतात. तो जे काही खातो, चालतो, हे सगळं परमेश्वरच चालवत असतो. त्याला खायला लावत असतो, ऐकायला लावत असतो. त्याची इंद्रियाचं गाठोड त्यांनी बांधून परमेश्वराच्या हातात दिलेलं असतं. मग हे गाठोडं सांभाळायची जबाबदारी परमेश्वराची. माझं काय होईल ते बघ बाबा, तू बघणार ते, मला काही माहित नाही. मी फक्त आत्मभावाने वावरतो आहे. फक्त तू मला जिवंत ठेवलेलं आहेस म्हणून आत्मबुद्धी आहे, देहबुद्धी माझ्याकडे नाही. एवढ्या पराकोटीची जेव्हा भक्ती जागृत होते तेव्हा ती आत्मनिवेदना भक्ती असते. आत्मा कसा आहे? तो सर्व बाजूनी परिपूर्ण आहे. तो सर्व साक्षी आहे. तो चैतन्य आहे. तो अभेद्य आहे. जीव आणि शिव याच्यामध्ये जीव परमात्म्याकडे गेलेला आहे, शिव त्याच्याकडे राहिलेला आहे. शरीराला व्यापून राहणारा हा आत्मा शरीरापासून दूर ठेवणं हे किती अवघड आहे. कारण जीव शिव हे एकमेकावर अवलंबून असतात. आत्मा ही चैतन्य आहे, म्हणजे मोबाईलची बॅटरी आहे समजा, आणि मोबाईल हा जीव आहे. जोपर्यंत ती बॅटरी चालू आहे तोपर्यंत तो जीव चालू आहे.
परंतु आत्मनिवेदन भक्तीमध्ये काय होतं, फक्त चार्जरच शिल्लक आहे, मोबाईल नाहीच, ती बॅटरीच फक्त शिल्लक आहे. त्या बॅटरीच्या सहाय्याने तो आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो. कारण त्याच्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जो मोबाईल आहे ना, त्या मोबाईलचा ऍक्टिव्हिटी तो परमेश्वरच करत असतो ऑटोमॅटिक. हा म्हणतो त्याचं काय करायचं तू बघ बाबा, मला माहित नाही. परमेश्वरच परस्पर कॉल लावतो, व्हॉट्सअप करतो, मेसेज टाकतो, काय फोटोज टाकतो, सगळं करतो. तो म्हणतो मोबाईल माझा नाही, फक्त आतली बॅटरी माझी आहे, ती जोपर्यंत चार्ज आहे तोपर्यंत मी जगतो, जेव्हा तू बोलवशील तेव्हा मी तुझ्याकडे येतो. काय हो, काय भक्ती आहे महाराज. आपलं मोबाईल 2 मिनिटं हरवला तर आपण अस्वस्थ होतो. आत्मनिवेदन भक्ती केवढी पराकोटीची आहे बघा, म्हणून शेवटी ती सांगितलेली आहे. नारदाने भक्तिसूत्रात सांगितले, मोदन्ते पितरो नृत्यंती देवताः सनातनः चेयम भूर्भवती. आत्मनिवेदन करणाऱ्या भक्तांना धारण केल्यानंतर धरणी धान्य आणि जणू सनाथ असल्यासारखे होते. पितृगण आनंदित होतात आणि देवता सुद्धा नृत्य करतात. पूजा झाल्यावर आपण काय म्हणतो, अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. मी परमेश्वरा, फक्त मी तुला शरण गेलेलो आहे, मी दुसऱ्या कुणालाही शरण गेलेलो नाही. आणि मग ही आत्मनिवेदनाची जी भक्ती आहे ती नवविधा भक्ती, ती शेवटची भक्ती आहे. आणि नवविधा भक्ती केल्या होय मुक्ती, चळेना कल्पांती सायुज्यता. सायुज्यता ही सगळ्यामधली श्रेष्ठ मुक्ती आहे, आणि ती मुक्ती आत्मनिवेदनासारखी श्रेष्ठ भक्ती केल्याशिवाय मिळत नाही. सायुज्य मुक्ती मात्र कशी असते, स्वतःच परमेश्वरासारखे राहणे, स्वतःच परमेश्वरासारखी परमेश्वरामध्ये मिसळून गेल्याने स्वतः परमेश्वरमय होणे ही सायुज्य मुक्ती आहे. पहिली सलोकता असते, दुसरी समीपता असते, तिसरी स्वरूपता असते आणि चौथी सायुज्यता असते. सलोकता म्हणजे परमेश्वरासारखे आपण दिसतो, समीपता म्हणजे आपल्याला परमेश्वराजवळ जाण्याची संधी मिळते, स्वरूपता म्हणजे आपण परमेश्वराच्या जवळचे त्याचा एक स्टाफ म्हणतो आपण, त्याप्रमाणे आपण परमेश्वराच्या जवळ जाऊन त्याची काही कामं करायला लागतो, ती स्वरूपता भक्ती असते. त्याला एक विशिष्ट शब्द आहे, पार्षद. परमेश्वराचे पार्षद म्हणून आपण काम करायला लागतो, ती स्वरूपता भक्ती. आणि सायुज्यता म्हणजे काय, आपण परमेश्वरामध्ये विलीनच होऊन जातो, आपल्याला काही कामच राहत नाही, अस्तित्वच संपून जातं आपलं. अशी ही आत्मनिवेदन भक्ती आहे. आता ह्या ज्या भक्ती आहेत, ह्या भक्तीमध्ये प्रत्येक 9 भक्तीमध्ये 9 जण श्रेष्ठ आहेत. श्रवण भक्तीमध्ये परीक्षित राजा श्रेष्ठ आहे, कारण त्याने संपूर्ण 17,000 श्लोक शुकाचार्यांच्या तोंडून श्रीमद भागवत महापुराणाचे ऐकलेले आहेत. काय पेशन्स लागतात त्याला, 7 दिवस. परीक्षित राजा श्रवण भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे, त्याने संपूर्ण भागवत श्रवण केलेलं आहे. कीर्तन भक्तीमध्ये नारद मुनी आणि शुकाचार्य श्रेष्ठ आहे, कारण नारदासारखं कीर्तन आणि शुकाचार्यांसारखं कीर्तन कोणी करत नाही. अत्यंत उत्कृष्ट कीर्तनकार आहेत हे दोघं, आणि कीर्तन भक्तीमध्ये ते अत्यंत तल्लीन होतात, म्हणून नारद आणि शुकाचार्य हे कीर्तन भक्तीमध्ये श्रेष्ठ आहेत. स्मरण भक्तीमध्ये प्रल्हाद श्रेष्ठ आहे, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी विष्णूचं स्मरण सोडलेलं नाही.
टोकाची संकट आली तरी त्यांनी विष्णूचं स्मरण सोडलेलं नाही. म्हणून स्मरण भक्तीमध्ये प्रल्हाद श्रेष्ठ आहे. पादसेवन भक्तीमध्ये लक्ष्मी श्रेष्ठ आहे, कारण तिने विष्णुपाद कधीही सोडले नाहीत. नेहमी ती शेषशायीवर पहुडलेल्या विष्णूंचे पाय रगडत असते. कायम ती विष्णूच्या चरणांपाशीच असते. म्हणून पादसेवनामध्ये लक्ष्मी श्रेष्ठ आहे. अर्चन भक्तीमध्ये पृथुराजा श्रेष्ठ आहे, कारण पृथुराजा जो होता, भागवतामध्ये त्याची फार मोठी कथा आहे. ती आता सगळं सांगणं हे वेळेच्या बाहेर जाईल. तो अत्यंत सुंदर अशी पूजा करायचा आणि त्यांनी तो केवळ पूजा करायचा नाही, तो राजा होता आणि त्यांनी प्रजेला सुखी करण्यासाठी साक्षात पृथ्वीला अवतार घ्यायला लावला आणि त्यांनी पृथ्वीचं दोहन केलं तिला गायीचं स्वरूप देऊन, आणि पृथ्वीकडून अनेक प्रकारची औषधं, वनस्पती, धनधान्य वगैरे मिळवलं. आणि म्हणून त्याचं नाव पृथू पडलं आणि आपल्या जमिनीचं नाव आपण पृथ्वी केलं. या जमिनीतून आज जी उगवते ती पृथुराजाची कल्पना आहे. तेव्हापासून जमिनीमध्ये आपल्याला पाहिजे ती गोष्ट उगवायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला वनस्पतींची ओळख झालेली आहे. असं हे पृथुराजाचं फार मोठं चरित्र आहे. त्यानंतर वंदन भक्तीमध्ये अक्रूर श्रेष्ठ आहे. जो क्रूर नाही तो अक्रूर, असा हा श्रीकृष्णाचा भक्त वंदन भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे. आणि दास्य भक्तीमध्ये अर्थातच मारुती म्हणजे हनुमान श्रेष्ठ आहे. रामाचा दास असलेला, रामदास्य करुणी पाहे सर्व सृष्टी चालत आहे, प्राणी मात्र रामदास, रामदासी हा विश्वास, जो जो भजनी रंगला तो तो रामदास झाला. हनुमंत स्वतः उत्तम गायक होते. नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे, गदी माडगुळकरांची रचना आहे. हनुमंताने कुठलं काम रामाचं केलं नाही असं नाही. दास दासोहम तव दासोहम, रामाने सांगितलेलं सगळं काम त्याने केलं. रामाचा दास्य म्हणून दास्य भक्तीमध्ये तो हनुमान श्रेष्ठ झाला. सख्य भक्तीमध्ये अर्थातच अर्जुन श्रेष्ठ होता. श्रीकृष्णाशी त्याचं एवढं सख्य होतं की श्रीकृष्णाशिवाय त्याला कधी चैन पडत नव्हतं. तो कायम श्रीकृष्णाबरोबर असायचा आणि श्रीकृष्णाजवळ सगळं सांगायचा. तो श्रीकृष्णांनी सुद्धा त्याला आपला सखा मानलं होतं. आणि आत्मनिवेदनामध्ये बलिराजा श्रेष्ठ होता. ज्या बलिराजाने यज्ञ करत असताना वामन अवतारामध्ये विष्णू त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी 3 पावलं जमिनीचं दान मागितल्यानंतर बलिराजाने मान्य केलेलं आहे ते. त्यानंतर झारीमधून पाणी सोडत असताना शुक्राचार्य दैत्यगुरु त्या झारीमध्ये जाऊन बसलेले आहेत. हे काय अडकलं म्हणून वामन अवतारातल्या विष्णूने एक काडी टोचली आहे. ती शुक्राचार्यांच्या डोळ्याला लागली आणि त्यांचा एक डोळा बाद झालेला आहे. म्हणून त्यांना एकाक्ष असं सुद्धा नाव आहे. ते शुक्राचार्य बाहेर आल्यानंतर बलिराजाने वामन अवतारातल्या विष्णूला सांगितलं, वामला बटू वामना सांग बाबा तुला काय पाहिजे. 3 पावलं जमीन पाहिजे ना, दिली. मग तेव्हा 1 पावलाने पृथ्वी वापली, दुसऱ्या पावलाने स्वर्ग आणि बाकी अवकाश वापलं आणि आता 3रा पाय कुठे ठेवू म्हणाला, 3रं पाऊल. तेव्हा माझ्या डोक्यावर ठेवा म्हणून त्यांनी सांगितलं आणि बलिराजाला त्यांनी पाताळाचं राज्य देऊन टाकलं. म्हणजे बळीराजाने एवढं आत्मसमर्पण करून टाकलं, दैत्य कुळातला असला तरी. कारण शेवटी तो प्रल्हादाच्या कुळातला होता महाराज, हे विसरून चालणार नाही आपल्याला. प्रल्हादाचा नातू बलिराजा होता. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद आणि प्रल्हादाचा नातू बलिराजा होता. दैत्य कुळातला असला तरी तो प्रल्हादाचा वंशातला होता. त्यामुळं आत्मसमर्पण करण्याची बुद्धी त्याच्यामध्ये जागृत झालेली आहे आणि आत्मसमर्पण भक्तीमध्ये बलिराजा श्रेष्ठ झालेला आहे. अशा रीतीने नवविधा भक्ती
हा एक अत्यंत महत्त्वाचा या ग्रंथराज दासबोधामधला भाग आज या ठिकाणी संपलेला आहे. मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगणं खरं म्हणजे बरं नाही, परंतु मला सांगावंसं वाटतं की अजून सबस्क्रिप्शन खूप कमी पडते. सबस्क्राईब होण्याची फार फार गरज आहे मला. म्हणजे पुढचे प्रकल्प करायला एका भगिनीने आपल्या भागवत ग्रुपमध्ये त्याच्याबद्दल लिहिलं पण आहे. मी त्या ताईंना माझं वंदन. आणि कृपया आपण सबस्क्राईब करून माझ्या पुढच्या ज्ञानेश्वरीच्या प्रकल्पाला आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ.